नमस्कार, स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये. कोथिंबीर वडी खूप आवडते, पण रोल करायचा खूप कंटाळा येतो किंवा खूप वेळ जातो, बरोबर ना? तर आजची ही जी वडी आहे ती आपण रोल न करता अगदी झटपट आणि त्याची उकडसुद्धा न काढता करणार आहोत. चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर या इथे मी एक कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे. जितकी शक्य होईल तितकी आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर घेताना शक्यतो कवळी अशी आपण बघून घ्यायची आहे. बाजारातून आणतानाच ती कवळी आणायची, कारण कवळ्या कोथिंबीरीच्या वड्या खूप छान होतात. तर या इथे तुम्ही पाहू शकता थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या देखील मी घेतलेल्या आहेत. कोथिंबीरीसोबत तिच्या काड्या घेतल्या ना तरी कोथिंबीर वडी खूप छान लागते. तर या इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले आणि 2 ते 3 हिरवी मिरची आपण घालून बारीक असे वाटून घेणार आहोत. तर या इथे मिरची, आले आणि लसूण बारीक वाटून झालेले आहे. आता आपण बेसन पिठाचा घोळ तयार करायला घेणार आहोत. तर या इथे मी जवळपास 3 कप कोथिंबीर घेतली होती. त्यासाठी या इथे मी 1.5 कप बेसन घेत आहे. तर हे योग्य प्रमाण आहे आणि कोथिंबीर चिरून झाल्यानंतर ती व्यवस्थित आपण मोजून घ्यायची आहे. 3 कप इथे कोथिंबीरीसाठी 1.5 कप बेसनचे प्रमाण अगदी योग्य आहे. या वडीमध्ये आपण अजिबात तांदळाचं पीठ वगैरे घालणार नाही आहोत. फक्त बेसन पिठातच या वड्या आपण करणार आहोत. त्या देखील अगदी खुसखुशीत होतात. तर या इथे 1 चमचा मी हळद घातलेली आहे. सोबतच ओवा इथे मी थोडासा हातावरती क्रश करून घातलेला आहे. यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे जे बॅटर आहे ते सैलसर असे भिजवून घ्यायचे आहे. सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. हळूहळू पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर या इथे मी तुम्हाला दाखवते की आपल्याला हे बॅटर कितपत पातळ हवे आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपले जे पीठ आहे बेसनचे ते झाले पाहिजे. इतके ते पातळ असले पाहिजे. बेसनचे पीठ आहे ते आपल्याला घट्ट नाही ठेवायचे, तर पातळ करून घ्यायचे आहे. तर ह्या पिठासाठी मला जवळपास अर्धा ग्लास पाणी लागले आहे आणि यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. तर हे पहा, इतपत आपल्याला ते पीठ सैल हवे आहे. तर आपल्याला हवे तसे पीठ झालेले आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल घालायचे आहे आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये परतवून घ्यायची आहे. तर या इथे थोडेसे तेल घालायचे आहे आणि तेल छान असे तापले की याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे व्यवस्थित भाजले गेले किंवा परतले गेले की यामध्ये आपण जी आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती देखील घालून घ्यायची आहे. त्यानंतर हे मिश्रण मस्त असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. हे मिश्रण छान असे परतले गेले की याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत. तर या इथे 1 चमचाभर आपल्याला धनेपूड घालायची आहे. धनेपूडमुळे आपल्या जी कोथिंबीरीला चव आहे ती खूप छान येते. यानंतर अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट किंवा मिरची पावडर घालायची आहे. तर हे पहा तुम्ही, या इथे मी अर्धा चमचाच लाल तिखट घातलेले आहे, जास्त घातले नाही कारण ऑलरेडी आपण मिरची घातलेली आहे. सोबतच यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत. तर सुरुवातीला मी थोडेसे तीळ घातले आहेत आणि थोडेसे ठेवले आहेत, जे की मला नंतर वरतून घालायचे आहेत. ते तुम्हाला मी दाखवेलच. तर या इथे पहा, हे मिश्रण आता आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे. हे मिश्रण छान असे परतले की मस्त असा वास येतो आणि यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जी कोथिंबीर आहे ती तुम्ही पाहू शकता सर्व घातलेली आहे. यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे. तर मीठ तुम्ही लक्षात ठेवून घाला, कारण आपण मगाशी बेसन पीठ जेव्हा भिजवले तेव्हा त्याच्यात देखील मीठ घातले होते. आणि ही जी कोथिंबीर आहे ती मस्त अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता कोथिंबीर आपली छान अशी परतली गेलेली आहे आणि क्वांटिटीसुद्धा तिची कमी झालेली आहे. यानंतर याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ मगाशी भिजवले होते ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. हे बेसनाचा जो घोळ आहे तो घातल्यानंतर कोथिंबीर आणि बेसन आपण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खूप पातळ आहे, पण जसे जसे आपण ह्याला एकजीव करत जाऊ तसे तसे हे घट्ट होते. तर साधारण 5 ते 7 मिनटंच लागतात हे मिश्रण घट्ट व्हायला. तर या इथे तुम्ही पाहू शकता की हळूहळू हे मिश्रण आता घट्ट होत चाललेले आहे. हे मिश्रण एकत्र करत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, पण जसं जसं हे घट्ट होत जाईल तसे तसे आपल्याला ही जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला स्लो करायची आहे.
हे पहा असा छान असा गोळा आता त्याचा तयार होत आहे. या इथे साधारण 5 ते 7 मिनिट लागले आहे हा गोळा तयार व्हायला. तर या इथे तुम्ही पाहू शकता मी हात लावून पाहिले आहे, पण अजिबात हे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही. याचा अर्थ आपले मिश्रण अगदी परफेक्ट झाले आहे. जे कोथिंबिरीचे मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. तर या इथे एक ताट घेतलेले आहे. तर हे पहा अशा प्रकारे एक आपल्याला ताट लागणार आहे. त्याला खाली आपण तेल लावून घ्यायचे आहे की ज्याच्यामुळे आपली वडी खाली चिकटली जाणार नाही. आणि याच्यामध्ये हे जे कोथिंबिरीचे मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. तर या इथे मी अशा प्रकारे हे मिश्रण सेट केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. जर मिश्रण जास्त गरम असेल तर वाटीच्या साहाय्याने तुम्ही सेट केले तरीसुद्धा चालेल. तर मला या इथे एवढ्या जाडीची वडी हवी आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे हे मिश्रण सेट केलेले आहे. तुम्हाला जशी वडी हवी त्याप्रमाणे तुम्ही हे सेट करू शकता. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आहे की नाही सोपी पद्धत? बऱ्याच जणांना कोथिंबीर वडी खूप आवडते, पण ते रोल करायला बऱ्याच जणांना खूप कंटाळा येतो, त्यामुळे शक्यतो बरेच जण टाळतात. तर अशी ही क्विक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होईल ही रेसिपी. हे मिश्रण जेव्हा पूर्ण थंड होईल त्यानंतरच आपल्याला वड्या कट करायच्या आहेत. तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे वड्या कट करणार आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याच्या वड्या कट करू शकता. तर ही पहा एक वडी मी तुम्हाला दाखवते. किती मस्त अशी ही वडी आपली झालेली आहे. एकदम छान अशी ही वडी झालेली आहे, कुठेही तुटली नाही किंवा काही नाही. अशा प्रकारे मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता या वड्या आपण तळून घेणार आहोत. तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, जास्त पण गरम नाही करायचे, मीडियमच करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत. तर वड्या सोडतानाची जी व्हिडिओ क्लिप होती ती माझ्याकडून मिस झाली आहे, ते रेकॉर्डच झाले नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे वड्या मी तळायला यामध्ये ठेवल्या आहेत आणि 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी कोथिंबीर वडी आहे ती किती मस्त अशी तळली गेलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी ही वडी झालेली आहे. या इथे मला पाहिजेत तेवढ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली जी कोथिंबीर वडी आहे ती किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.